सर मध्ये बसून चर्चा चोपडे साहेब या इकडे चोपडे साहेब या इकडे या आपण काय तुमचं म्हणणं आहे तर थोडासा काय पत्र आलंय तुम्ही पत्र आंदोलन करताना काय पत्र द्यायचं आहे तुमची काय भूमिका आहे ते सांगा. त्या दिवशी चोपडे साहेब आपल्या शाखेत आले होते सर्व सर मी विकास जाधव असिस्टंट मॅनेजर आपल्या शिवसेना शाखेत 1 वर्ष झालं रुजवा. आता परवा सरांची तुमची सगळ्यांची चर्चा झाली. मग त्या चर्चेतनं कसं झालं भाषेतून थोडासा कमकुवतपणा म्हणा सरांची भाषा शिकणं चालू आहे. त्या शिकण्याच्या ह्याच्यामध्ये आणखी तेवढी त्यांना एफिशियन्सी आलेली नाही. म्हणजे त्या एका गोष्टीमुळे तुमचा गैरसमज आहे. बरं ठीक आहे त्यासाठी आमच्याकडनं काही जाता कमतरता वाटली तुम्हाला त्या तो पुढे कधीच होणार. त्यासाठी सरांनी मला पूर्णपणे जे काही आपले शिक्षण बांधव होते त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं भाषेचा लँग्वेज प्रॉब्लेम येणार नाही जे काही आपली इथे प्रश्न असतील ते पूर्णपणे जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. जर सुद्धा माझ्याकडनं एखादी गोष्ट अपूर्ण राहिली तर त्याचा प्रयत्न करतो सोडवायचा. सरांकडनं आपण क्षेत्रीय कार्यालयाकडनं कम्युनिकेशन करून त्या गोष्टी आपण सॉर्ट आऊट करू म्हणजे कुणालाही ह्याच्यापुढे कुठली तकलीफ होणार नाही म्हणजे त्रास होणारच. आता ऑफिसचं जेव्हा आपलं सगळ्यांचा प्रोसेस चालू आहे डाटा अपलोड आहे आता बरेच त्याच्या सुधारणा आलेल्या आहेत. त्या सुधारणाप्रमाणे आपला डाटा सगळं अपलोड करत आहोत. तर एकदा डाटा सगळं अपलोड झाल्यानंतर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. त्याचाही काही विषय नाही. तसं आपल्याला क्षेत्रीय कार्यालयाकडनं पत्र पण आलेलं आहे किंवा ते एकदा प्रोसेस सगळी झाली की तो पूर्ण डाटा तुम्हाला देण्यात येईल. त्याचं अंडर प्रोसेस आहे. आता तुम्हाला सांगते एक उदाहरण म्हणलं तर जे मयत खातेदार होते त्याचं काय करायचं हे 2 दिवसापूर्वी थोडंसं क्लिअरिटी आलेली. पहिले काय करतो आपण त्या मयत खातेदाराचा आधार कार्ड घेतो तर त्याच्यातून आता त्यांनी सांगितलं वारसांचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करून त्याची प्रोसेस ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यामुळे थोडासा फक्त तुम्ही संयम राखा. आमच्याकडनं इथून पुढे तुम्हाला कुठलाही त्रास होणार आणि किंवा माहिती समजा एखादी गोष्ट आमच्याकडे माहिती नसेल आम्ही तुम्हाला नम्रपणे सांगू की बाबा आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आणि तुम्हाला वाटतं की आमच्याकडे उत्तरपणा आणखीन ते शक्यतो तर आम्ही काळजी करत आहोत शेतकऱ्याची उत्तरपणा न होता शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेऊन त्यावरती बोलायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण त्यात आणखीन सुधारणा करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण इथून पुढे येणार नाही याची काळजी मी स्वतः साहेबांच्या वतीने पूर्ण शाखेच्या वतीने बँकेच्या वतीने तुम्हाला कुठेतरी ही अडचण येणार. आता तुम्ही जसं समन्वयाने बोलला आपल्या अपेक्षा तेवढी तुम्ही जसं आता समन्वयाने बोलला तशी समन्वयाची भूमिका त्यांची का नाही या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर. कसं आहे सर मी तुम्हाला पहिलं सांगितलं की भाषा म्हणजे समजण्यात हे झालं समन्वय म्हणजे त्यांनी जे सांगायचा प्रयत्न केला का ते भाषेच्या अडचणीमुळे थोडासा गैरसमज आहे. दुसरा प्रश्न कसं नाही सर तुम्हाला एक सांगू का कसं असतं का तर त्यांनी तुम्हाला सांगतो त्या दिवशीपासून आमची बरीच चर्चा झाली. सर म्हणले म्हणजे आपल्याकडनं नेमकं काय सुरू आहे कारण आपल्याकडं आपण काय हे करत आलो फक्त प्रश्न हा आहे की भाषेमुळे फक्त गैरसमज झाला तुम्ही फक्त तेवढं फक्त समजून घ्या भाषेमुळे झालं बाकी काहीच नाही. भाषेचा नुसता फक्त भाषेचा विषय नाहीये. तुम्हाला त्या दिवशी सविस्तर घटना सांगतो की त्या दिवशी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर फक्त त्यांना सहज विचारलं किंवा किती पात्र आहे आता कर्जमाफीचा विषय सुरू आहे ते म्हणले मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. तुम्हाला मला खात्यांची डिटेल्स पाहिजे नाहीत मला फक्त एक कॉमन आकडा सांगा काय एवढा आहे 100 आहे 200 आहे 300 आहे ते म्हणले मी तेही तुम्हाला सांगू शकत नाही. ओके म्हटलं तुम्ही बरं ठीक आहे म्हटलं आमचं तुमच्याकडून समाधान होत नाही तुम्ही रेकॉर्डिंग बघा चौकशी लावा तुमच्याकडून समाधान होत नाही आणि जर खालच्या अधिकाऱ्याकडून समाधान होत नसेल तर आम्ही काय करतो वरिष्ठ म्हणलं त्यांचा संपर्क आहे मी त्यांच्याशी बोलतो तर ते काय म्हणले मी त्यांचाही संपर्क तुम्हाला देऊ शकत नाही मला परवानगी घ्यावी लागेल तुमचा संपर्क द्यायचा आहे का नाही ऑफिसचा संपर्क द्यायला अडचण येणार नाही ना ऑफिसचा संपर्क मोबाईल टेलिफोन असेलच ना तुम्हाला प्रॉब्लेम झाला तुम्ही कॉल करतात ना टेलिफोन ऑफिसचा नंबर असेल विचारून सांगायला यांच्याकडून समज आम्हाला जी बी अडचण असेल वरिष्ठांना आम्ही त्या टेलिफोनवर फोन करून आम्ही विचारले असे वरून समाधानकारक उत्तर येईल नाही बरोबर आहे त्यांचं चुकीचं आहे जे काही ते सांगतील त्यांनी त्याचे उद्धटपणा केला तर मी त्यांना म्हणलं असं सर मगरूरीनं वागणं बरोबर नाही आम्ही तुम्हाला शिव्या दिल्या का कॅमेरा त्यांच्याकडे फिरवा आणि त्यांना विचारा मी तुम्हाला शिव्या दिल्या का 1 मिनिट बोला सर
ही शिव्या दिल्या का? फक्त प्रश्नाचं वही उत्तर बोल द्या. रहा हूँ मैं वही बोल रहा हूँ शिव्या दिल्या का मी मैं भी तुम्हाला? वही बोल रहा हूँ मी तुम्हाला शिव्या दिल्या एक नाही. ही उस दिन भी मैंने आंकड़ा पूछा था वो भी आज भी वही बोल रहा हूँ मैं हमारा हेड ऑफिस परवाना नहीं दे सकते आपको उसका भी उत्तर दिया है क्षेत्रीय कार्यालय ने जो भी प्रोसेस है पहले आंकड़ा है अभी मैं 6,000 बोलता हूँ मैं एग्जाम्पल बोल रहा हूँ मैं 6,000 बोलता हूँ मैं कल के दिन 5,000 ही खाता पात्र डाले कौन उस पर आपने उस दिन 6,000 बोला आज 5,000 कैसे बोल सकते ना आपने ऐसा ही भी नियमाटी वो जो है वो भी नंबर है मैंने आर वाला भी क्षेत्रीय कार्यालय भी बोला है नंबर साठी भी मैंने परमिशन लेने के लिए पूछा है कॉल करके बता तो बोला है उस दिन उन्होंने मना किया था उसके बाद उन्होंने एक स्पेसिफिक आरओ को नोडल ऑफिसर को रखा है वो उसका नंबर देने के लिए बोला है मैं आज चाहिए तो आपको उसका नंबर दे सकता हूँ हमारा क्षेत्रीय कार्यालय से जो उत्तर आया आपको दे सकता हूँ मैं आप प्लस ऐका मुद्दा पूर्ण ऐकून घ्या मुद्दा पूर्ण ओके वरिष्ठांचा तुम्ही संपर्क मला दिला नाही ज्यावेळेस मी तुम्हाला माहिती मी तुम्हाला म्हणलं की असं मगरोने वागणे हे ठीक नव्हे तुम्ही समन्वयाने बोला तर त्यावेळेस काय झालं मी माझ्या सहकार्याला म्हणलं की हे काहीतरी चुकीचं होते तुम्ही व्हिडिओ शूट करा म्हणलं माझा आणि ह्यांच्या संभाषणाचा उद्याच्याला ह्याचा गैरफायदा घेऊ शकतात जर माझ्याकडे पुरावा नसला तर पोलीस स्टेशनला जाऊन हे माझ्याकडे खोटी तक्रार देऊ शकतात इंजिवे मारण्याची धमकी दिली खंडणी मागितली किंवा 353 असे प्रकार हे करण्यापासून आपण नाकारू शकत नाही अशी शक्यता होऊ शकते म्हणून पारदर्शकतापणा यावी त्या तिथं म्हणून मी माझ्या सहकार्याला सांगितलं की या ठिकाणी हे उद्धट वागतात मगरूर वागतात त्यामुळे आपण हे व्हिडिओ शूटमध्ये ह्यांच्या म्हणजे लाईव्ह मध्येच आपण ह्यांना बोलू मग ते तसा प्रकार केला ते म्हणले मी पोलिसांना बोलवतो गुन्हा दाखल करतो एक मिनिट मी तुमचं सांगतो कायद्याने सांगतो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1973 का 71 तुम्ही ते वाचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे सार्वत्रिक ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यालयाच्या ठिकाणी कुठेही व्हिडिओ शूट करण्यास बंधन नाहीये फक्त विषय कुठे येतो कॅश डिपार्टमेंटमध्ये कोणी जाऊ शकत नाही तुमच्याशी आम्हाला संवाद साधण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रतिबंध क्षेत्र असेल का तिथे कॅमेरा चालवल्या जात नाही तुमची बँक प्रतिबंध क्षेत्र असली तर सांगा आहे का आहे नाही नाही आता मी बोलणार एक मिनिट प्रतिबंध क्षेत्र आहे का सर बँक मैं आपको यही बोल काही रहा हूँ, उस गोष्टी दिन का- sensitive नाही नाही त्यांच्याशी संवाद साधताना वही बोल रहा हूँ। बँक प्रतिबंध क्षेत्र आहे का फक्त कॅमेरा तिथं चालत नाही कॅशकडे जाता येत नाही. कॅशकडे जाता येत नाही आम्हाला आणि कागदाकडे सुद्धा आम्हाला जाता येत नाही आम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा ना तर ते काय म्हणले पोलिसांना बोलवतो गुन्हे दाखल करतो तुम्ही काय गुन्हे दाखल करणार पुलिस सांगा मला. वाले वो कुछ बोला है नहीं मैंने पुलिस वीडियो को बुला व्हिडिओ आहे गुन्हे दाखल करतो म्हणला पुलिस बुला लो पुलिस कंप्लेंट कर लो क्योंकि बिना का? परमिशन अरे चोर वीडियो है शूट का? अभी मैंने हमारा आरोला बोला है आपको वीडियो का कुछ एक ये मिनट, पर- अभी एक चोर है मिनट, का? मैं आपको बोल रहा हूँ आपको कुछ ये नहीं बोला है हमारा आरओ वाला बोला है आपको वीडियो करना है कोई भी कस्टमर आए तो आगे बाहर जाके कर लो नहीं तो अंदर ब्रांच का ऑफिस में कर सकते हैं आप कुछ मना नहीं कर सकते आगे कुछ आए तो आप मत करो कैश और गोल्ड के जो भी मेरा ब्रांच कैबिन में मैं गोल्ड लोन भी करता हूँ ऐसा नहीं बाहरी ऑफिसर पे मेरा कैबिन में गोल्ड लोन भी होते उसके लिए मैं मना कर रहा था अभी उसका जो व्यवस्था की है हमने जो भी गोल्ड लोन कायदे वाचा आपको तुम्ही, कायदे वाचा. दूसरा जो भी माहिती का है एक ऑफिसर डिजिग्नेट किया है पहले जो भी आते इसके पास जाएगा विकास वसंतराव जाधव उसका कुछ कमी रहे तो मेरे पास आएगा उसके पहले जो भी भाषा का भी वो तकलीफ निकल जाते और जो भी डॉक्यूमेंटेशन है पहले ये देखते उसका कुछ कमी है सिस्टम में कुछ कमी रहे तो मेरे पास आएगा मेरा से भी कुछ कमी रहेगा अभी आपको वरिष्ठ अधिकारी का नंबर देने के लिए बोला है हम लोग वो भी देते वो भी सुविधा है हमारा पास अभी उसका ये हमने व्यवस्था रख दिया अभी अभी आता तुम्ही व्यवस्था ठेवायला लागला आम्ही तुम्हाला काही धमकी द्यायला शिव्या द्यायला नव्हतं चालू मैंने आपको उस दिन नहीं बोला आपने कभी नहीं दिया ही भाषा नाही. ऐका. मला असं वाटतं नाही. याच्यात एकच मान्य करा की झाली तुमच्याकडून बोलताना चूक झाली एकदा रॉंग झाले तुमच्याकडून स्टेटमेंट बोललात किंवा तुम बैंक में कैसे आए बैंक में वो बैंक का कसम नहीं बोला है एंग्री में वो बात कुछ करें हुआ है वो एंग्री होकर हम तुमने लोग बात भाषा में करें कुछ कमी इसलिए हो थोड़ा सा गया हम लोग उसके लिए व्यवस्था हाँ, रखा है हाँ, अभी